त्या नंदिकेश्वराची सुंदर अशी कथा येते। एक शिलाद नावाचे ऋषी असतात, ते स्वभावतः विरक्त असतात, त्यांना गृहस्थ जीवनामध्ये जायचं नसतं। पण त्यांनी विचार केला की मला पुत्र असा झाला पाहिजे की जो अत्यंत बलवान, पण मला तो अयोनिज म्हणजे आईच्या पोटातून त्याचा जन्म नसावा। आणि म्हणून त्यांनी इंद्राचं घोर तप केलं। इंद्राचं घोर तप केलं, इंद्र प्रसन्न झाला। इंद्र म्हटला मागा तुम्हाला काय मागायचं। त्यावेळेला तो म्हटला की मला असा मुलगा पाहिजे जो मृत्युहीनम अयोनिजम, आईच्या उदरातून त्याचा जन्म होता कामा नये आणि तो मृत्युहीन असावा। त्यावेळेला इंद्र म्हटले हे माझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडे, पण हा वरदान तुम्हाला कोण देऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो। हा वरदान देण्याची ताकद फक्त महादेवामध्ये। म्हणून तुम्ही महादेवाचं काय करा, तप करा। आणि मग त्यावेळेला शिलाद ऋषींनी अनेक वर्षापर्यंत महादेवाचं तप केलं। भगवान शंकर प्रसन्न झाले। शिलाद ऋषी म्हटले की तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल, यदि महेशी यदि तुष्टोसी यदि वा वरदश्च मे इच्छामि तत्समं पुत्र मृत्युहीनम अयोनिजम, तुमच्या सारखा मुलगा मला पाहिजे जो मृत्यूहीन असावा आणि अयोनिज असावा। भगवान शंकर म्हटले बाबा माझ्यासारखा तर दुसरा कोणीही नाही, माझ्यासारखा मीच आहे। पण जाऊ दे, तुझं तप पाहता मी तुला वरदान देतो। तव पुत्रो भविष्यामि, मी भविष्यामध्ये तुझा पुत्र होईल। माझं नाव नंदी नामना तयोनिजः, माझं नाव नंदी असेल आणि मी अयोनिज असेल आणि भविष्यामध्ये तू माझा पिता होशील। यद्यपि मी सगळ्या जगाचा पिता आहे। प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन आपल्या आश्रमामध्ये आले। बरेच दिवस लोटले गेले। त्यांना यज्ञ करायचा होता, ते भूमी त्यांनी नांगरायला घेतली। तोपर्यंत बैल ही संकल्पनाच नव्हती। आणि मग त्यावेळेला ते स्वतः नागर हाकत असताना, नागर चालत असताना अत्यंत परिश्रमित झाले आणि त्यांच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला आणि त्यांनी चतुर्पाद रूप धारण केलं, म्हणजे 4 पायाचं रूप धारण केलं, ते म्हणजे नंदी महाराज। बोल नंदिकेश्वर भगवान की। आणि तदनंतर ती यज्ञाची भूमी सुरळीत करण्यात आली आणि त्या आपल्या पुत्रासोबत आनंदाने राहू लागले। आणि त्याच्यानंतर मग भगवान शंकराने मित्राने वरुण यांना ऋषीच्या रूपात पाठवलं। ते गेले आणि त्यांनी शिलादला सांगितलं की तुझा मुलगा लवकर मरणार आहे। आणि ते ऐकल्याबरोबर ते चिंता करू लागले आणि हे नंदीला कळालं। नंदी म्हटले काळजी करू नका, मी महादेवाचं तप करेल। अनेक वर्ष नंदी महाराजांनी तप केलं आणि भगवान शंकर प्रसन्न झाले। सांगितलं माग, त्यांनी सांगितलं की तुम्ही मला मृत्यूहीन करा। त्यावेळेस ते म्हटले बाबा तू मृत्यूहीनच आहे, फक्त तू माझं तप करावं त्यासाठी मी हे सगळं केलं होतं। मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मी तुला वरदान देतो की तू माझा निज पार्षद होशील आणि जिथं जिथं माझं मंदिर असेल तिथं तिथं निश्चितच तुझी पूजा केली जाईल। तुझं दर्शन न घेता माझं जो दर्शन घेईल त्याला माझ्या दर्शनाचं फलाची प्राप्ती होणार नाही। बोल नंदिकेश्वर महाराज की। त्याच्या